पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा नुकतीच पार पडलेली आहे आणि या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर राम मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जय श्रीरामचे नारे भाविकांनी लावले। पंतप्रधानांचा विशेष चाहता श्रावण साह हा देखील यामध्ये सहभागी झाला होता आणि यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर विलोभनीय दृश्य दिसत आहेत। आपण जर पाहिलं तर आपण मुख्य प्रवेशद्वारात समोर आहोत आणि या ठिकाणी संपूर्ण माहोल हा भगवामय झालेला आहे, राममय झालेला पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतरची ही सगळी दृश्य आहेत। हजारो भाविक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि जय श्रीमचा नारा जो आहे तो देताना पाहायला मिळत आहेत। आपल्या सोबत जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कट्टर समर्थक असणारे पाहायला मिळत आहेत आणि त्यांची वेशभूषा देखील आपण पाहिली तर डोक्यावरती कमळ पाहायला मिळत आहे आणि नमो नमोचे नारे त्याच्यावरती लिहिलेले आहेत। तर फोटो छातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाहायला मिळतोय। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। बाबा जी, क्या बताएंगे? 500 साल का इंतजार आज खत्म हुआ है, राम मंदिर भव्य दिव्य बन चुका है। आज जो है खुशियों का ठिकाना नहीं है। 570 साल से सनातनी गलानी महसूस करते थे, लेकिन आज यह जब 2020 में मैं यहाँ आया था तो एक अलग अयोध्या था। मैं जब 2024 में आया हूँ तो एक अलग अयोध्या बन गया है और इतनी आनंद की अनुभूति प्रदान हो रही है, जितना कहूँ कम है। आज पूरे सनातनी जो दबे और कुचले महसूस करते थे आज गर्व से कहते हैं जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। हा सगळा माहोल आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणात नागरिक आलेले आहेत। कुठून आलाय तू? अहमदनगर। कसं आता तुला निमंत्रण नव्हतं, कसं काय आला? ते आपलं 24 तारखेला इथं 22 तारखेला उद्घाटन आहे, त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। राहिला कुठं काल? आम्ही इकडे पाठीमागे रेल्वे स्टेशन पाशी स्टेशनला राहिला। हा, अच्छा, मग झोपायची सोय कशी केली एवढे थंडीत? चांगलं तरी बी कमळ विमळ चांगले सवयस्त घरूनच करून आलेलो होतो आम्ही। अच्छा, कारण का हे सगळे नागरिक जे आहेत ते रेल्वे स्टेशनवरती झोपतायत, निमंत्रण नसताना येत आहेत आणि हा सगळा आनंदाचा माहोल पाहतोय। रामलल्लांचं उत्साहामध्ये, आनंदामध्ये आणि जल्लोषात स्वागत त्यांच्याकडून आता करतात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन नित्यानंद सह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।